नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। उन्मेष पाटलांच्या जळगावातील संपर्क कार्यालयावरील भाजप पक्षाचं कमळ चिन्ह काढलं। उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश। वसंत मोरे 5 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार। अकोल्यातील प्रकाश आंबेडकरांच्या निवासाने मोरेंचा पक्षप्रवेश होणार। सिंधुदुर्गात भाजपकडून निवडणुकीच्या कामाला वेग। राणेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचा सपाटा। कुडाळमध्ये सिंधुदुर्ग भाजपची कोर कमिटीची महत्त्वाची संघटनात्मक बैठक। नारायण राणेंचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून चांगलंच स्वागत। एकीकडे नारायण राणे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन, तर दुसरीकडे उदय सामंत यांच्याकडून जागेवर दावा कायम। रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे विभागीय दौऱ्यावर। संगमनेरमध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले। मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत राडा, पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाल्याची प्राथमिक माहिती। हिंदी इंग्रजी भाषेवरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये जुंपली। विखेंकडून 1 महिन्याचं पाठांतर करून बोलण्याचे चॅलेंज, तर लंकेंकडून विखेंना इंग्रजी भाषेत ट्विट करत प्रत्युत्तर। सरकारी नोकरीचा राजीनामा, राजकारणात सक्रिय होणार ज्योती मेटेंची शरद पवारांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। मेटे बीड लोकसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक। आमदार विश्वजित कदम यांच्या काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्काराचा पवित्रा। सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम पुन्हा आक्रमक। अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नामांकन रॅलीत प्रहारचे हजारो कार्यकर्ते सहभागी। भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंचा उमेदवारी अर्ज दाखल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित। वर्धात रामदास तडस यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। वर्धा शहरात महायुतीची भव्य रॅली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी। वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी भरला अपक्ष नामांकन अर्ज। अर्ज भरताना शेळकेंकडून शक्ती प्रदर्शन, जिल्ह्याचा विकास व्हावा या उद्देशाने निवडणूक लढणार, संदीप शेळकेंचं वक्तव्य। हिंगोलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित। आष्टेकरांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिकच्या पुरोहित संघाचा हेमंत गोडसेंना पाठिंबा। महायुतीने हेमंत गोडसेंना उमेदवारी द्यावी, पुरोहित संघाची मागणी। मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या 4 ते 5 तर आदित्य ठाकरेंच्या 10 ते 15 सभा होणार। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माहिती। वंचितकडून परभणी लोकसभेसाठी उमेदवार जाहीर होताच पक्षात नाराजी नाट्य। 2019 मध्ये निवडणूक लढवणारे आलमगीर खान यांचा पक्षाचा राजीनामा। विश्वासात न घेता पक्षानं बाबासाहेब ओगलेंना उमेदवारी दिल्याचा आरोप। परभणीमध्ये प्रचारादरम्यान महादेव जानकरांकडून चाय पे चर्चा। मोठ्या सभांऐवजी मतदारांना प्रत्यक्ष भेटून चाय पे चर्चा। सध्या देशात हिटलरशाही सुरू असून लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला जनतेचं समर्थन मिळतंय। शरद पवार गटाच्या नेत्या फौजिया खान यांचं परभणीत विधान। सदाशिव लोखंडे पोहोचले प्रसिद्ध वडेवाले अन्सार चाचांच्या भेटीला। अन्सार चाचांनी खास शैलीत लोखंडेंना दिल्या शुभेच्छा। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर। यवतमाळमध्ये आतापर्यंत 38 लाख रुपये जप्त, तर जिल्ह्यात 24 चेकपोस्ट आणि 45 भरारी पथकांची तैनाती। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दल सज्ज। पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांची माहिती। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा प्रथमच बारामती दौरा। बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन सुनेत्रा पवारांचा नागरिकांशी संवाद।
सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पुण्याच्या भोरमध्ये महायुतीकडून घेण्यात आली समन्वय बैठक। समन्वय बैठकीला भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित। अमरावती लोकसभा निवडणुकीत रिपाई गवई गटाची एंट्री। रिपाईकडून राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई अमरावती लोकसभेच्या रिंगणात। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद येथील 8 गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालणार। आमगाव नगर परिषदेचा 10 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांची आक्रमक भूमिका। भंडारा गोंदिया मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान जनजागृती करण्यासाठी स्वीप सेलची मतदान जनजागृती अभियानाला मिळतोय उत्तम असा प्रतिसाद। आगामी सण आणि महोत्सवांसाठी मालेगाव प्रशासनाकडून खबरदारी। महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी घेतली विभाग प्रमुखांची आढावा बैठक। सण उत्सव काळामध्ये हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा थेट इशारा। पालघरच्या वाडा तालुक्यात मुदत संपूनही जलजीवन मिशनच्या 129 योजनांचं काम अपूर्णच। जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचाही आरोप। गोरगरिबांना हक्काचं पाणी मिळावं यासाठी श्रमजीवी संघटना 10 एप्रिलपर्यंत हंडा मोर्चा काढणार। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुण्यात आंदोलन। आबासाहेब गरवारे महाविद्यालय परीक्षा शुल्कवाढी विरोधात आसूड आंदोलन। गेल्या वर्षीपेक्षा 80% परीक्षा शुल्कात वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक। बीडच्या परळीमधील शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही। अधिकाऱ्यांकडून स्वतःपुरत्याच पिण्याच्या पाण्याची सोय। कर्मचारी आणि कामासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय। जळगावच्या भुसावळमधील विहिरी आटल्या। शहरात टँकरच्या दिवसभरात 120 फेऱ्या। पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांची मागणी। नाशिकच्या मालेगाव वनक्षेत्रात 14 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती। 60,000 लिटर पाणी विकत घेऊन वन्य प्राण्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न। लातूर महानगरपालिकेची शहर बस सेवा 10 दिवसांपासून बंद। गेल्या वर्षभरात 20 लाख महिला आणि मुलींनी मोफत प्रवास केल्यामुळे मनपालिकेकडे 2.5 कोटी थकले। साताऱ्याच्या बामणोली बाजारपेठेत माकडांचा धुमाकूळ। वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची त्रस्त नागरिकांची मागणी। राज्यात शुक्रवारपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। हवामान विभागाची माहिती। कोकण मराठवाड्यासह पाऊस पडण्याची शक्यता। नागपुरात तापमानाचा पारा 41 अंश पार। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी वाढ। नागरिक उकाड्याने हैराण। पुढील 48 तासात तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता। नाशिकच्या मालेगावातील तापमान 42 अंशावर। अवकाळी पावसामुळे घट झालेल्या तापमानात पुन्हा मोठी वाढ। पुण्यातील पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा। बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात घट। पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची शक्यता। जळगावच्या भुसावळमधील मुक्ताईनगर बाजारपेठेत लिंबूची आवक वाढली। बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लिंबूची आवक वाढल्याने 20 रुपयांनी दर घसरले। बुलढाण्यातील बकऱ्या चालणाऱ्या मुलीची जपानला झेप। रोहिणी गवईला जपानमध्ये नोकरी। आईवडिलांच्या मेहनतीला फळ। भंडारा जिल्ह्यातील उकारामध्ये बैलांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव। पशुपालकांना काळजी घेण्याचं आवाहन। प्रयागराजच्या धर्तीवर होणाऱ्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं नियोजन। 2027 ते 28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थानच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नियोजनास प्रारंभ। आचारसंहिता संपताच सुरू होणार कामांच्या नियोजनाला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलरच्या दुकानाला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू। संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील कात्रा गावात एका घराला लागली आग। आगीत घरातील मौल्यवान वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। लातूरच्या वसंतगाव शिवारात 2 शेतकऱ्यांच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू। शेताजवळ फिरत असल्याचा रागातून मारहाण। दोन्ही आरोपींना अटक। पुण्यातील खेड तालुक्यात बियाण्यांच्या दुकानात शेतकऱ्यांची गर्दी। तर जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून युरिया खताचा तुटवडा होता। युरिया उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या रांगा लागल्यात। वाशिमच्या पोहरादेवी यात्रेची तयारी पूर्ण। जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा। 17 एप्रिल रोजी रामनवमी यात्रा महोत्सव। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय नेते येण्याची शक्यता। वाशिमच्या साखरामधील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 18 विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेची उत्तम कामगिरी। यवतमाळमध्ये आतापर्यंत 38 लाख रुपये जप्त। तर जिल्ह्यात 24 चेकपोस्ट आणि 45 भरारी पथकांची तैनाती। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दल सज्ज।
पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांची माहिती. धुळ्यात होमगार्डसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन. वोटर हेल्पलाईन ॲपबाबत जनजागृती. नंदुरबार जिल्ह्यात 1,09,560 घरकुल पूर्ण, तर 8,500 घरकुल लाभार्थी निधीपासून वंचित. निधी मिळत नसल्याने घरकुल अपूर्ण अवस्थेत. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाची पदं रिक्त. आरोग्य सेवेवर मोठा परिणाम. तात्काळ रिक्त पदं भरण्याची आदिवासी बांधवांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात यंदा गव्हाची आवक 10% कमी. दर नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत. नाशिकच्या मालेगावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत. पाईपलाईन फुटून शेतात पाणी. शेतातील कांदा भुईसपाट. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. पुण्याच्या मावळमध्ये कांदा पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. पोषक हवामान आणि सिंचनाची सोय असल्यानं यंदा कांद्याचं उत्पादन समाधानकारक. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला नागरिकांची पसंती. उन्हाळ्यातील वंदे भारतच्या फेऱ्या फुल, तर जूनमधील एक्सप्रेसच्या फेऱ्या प्रतीक्षा यादीत. कल्याण आणि भिवंडी लोकसभेत पोलीस ऍक्शन मोडवर. कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी 773 जणांचे रिव्हॉल्व्हर केले जप्त. 593 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई, तर 119 जणांविरोधात अजामीनपात्र स्वरूपाची कारवाई. डोंबिवलीमध्ये पतीचा पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला. पत्नी ही सतत मोबाईलवर बोलत असल्याचा संशयातून हल्ला. आरोपी फरार.